काश्मीरच्या पहलगाममध्ये अतिरेक्यांनी 26 पर्यटकांची हत्या केल्यानंतर भारत आणि पाकिस्तान मध्ये झालेल्या संघर्षात तुर्कीने पाकिस्तानला सातत्याने मदत केली आहे. दोन्ही देशांच्या संघर्षात तुर्कीने पाकिस्तानची मदत करणे हे काही नवीन नाही. पाकिस्तानला तुर्कीने दिलेल्या ड्रोनच्या साहाय्याने पाकिस्तानने भारतावर हल्ला करण्याचा प्रयत्नही केला. तुर्की हा पाकिस्तानचा दुसरा सर्वात मोठा सशस्त्र पुरवठादार आणि जवळचा मित्र आहे, ज्याने काश्मीरवर पाकिस्तानला सातत्याने पाठिंबा देखील दिला आहे. पाक तुर्किस्तान संबंधांना तोंड देण्यासाठी भारताने स्वतःच्या भूराजकीय भागीदारांमध्ये बदल देखील केलाय. दोन्ही देशात सुरू असलेल्या या संघर्षात तुर्कीने नेहमीच पाकिस्तानची बाजू घेतलेली आहे. खास करून काश्मीर मुद्द्यावर तुर्कीने नेहमीच पाकिस्तानला पाठिंबा दिला आहे. भारतापासून जवळपास 4000 किलोमीटर असला हा देश भारताचा जानी दुश्मन का बनला? चला जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी नारायण आणि आपण बघत आहात व्हिडिओ बिनधास्त बोल. तुर्किस्तान हे तेच राष्ट्र आहे ज्यासाठी भारताने पहिल्या महायुद्धात खिलाफत चळवळीला पाठिंबा दिला होता. तुर्की आणि भारत या दोन्ही देशांमध्ये संबंध बिघडलेले नसले तरीही दोघांमध्ये संबंध हे कधीच चांगले नव्हते. एर्डोगानचा पक्ष तुर्किस्तानमध्ये सत्तेवर आल्यानंतर त्याने सेक्युलर तुर्कीला पुन्हा इस्लामिक राष्ट्र बनवणे आणि जुने ऑट्टोमन साम्राज्य उभे करणे हा कार्यक्रम हाती घेतला होता. मध्य पूर्वमधील मुस्लिम देशांना सौदी अरेबियाच्या गटाकडून आपल्या गटात सामील करणे हे काम सध्या एर्डोगानने सुरू केले आहे. अझरबैजानला अर्मेनिया विरुद्ध युद्ध करायला तुर्कीने भाग पाडले होते. भारताने सध्या सौदी अरेबिया आणि इराण दोघांबरोबर संबंध चांगले आहे आणि तुर्की या दोघांच्या विरोधात आहे. त्यामुळे साहजिकच तुर्की भारताच्याही विरोधात आहे. त्यातच नवाज शरीफचे एर्डोगान बरोबर चांगले संबंध असल्याचे तुर्की आणि पाकिस्तान जवळले आहे. सध्या मध्य पूर्व असणारे सर्व मुस्लिम देश हे भारताच्या बाजूने आहे आणि सर्वांनी पाकिस्तानला वाईट टाकले आहे. अगदी अफगाणिस्तानमध्ये तालिबानने देखील काश्मीर प्रश्नावर भारताची बाजू घेतली आहे. त्यामुळे पाकिस्तानला फक्त तुर्की आणि मलेशिया या दोघांचाच आधार उरला आहे. तुर्कीने उघड भारताविरोधी भूमिका घेतली नसली तरी पाकिस्तानी संसदेत जाऊन काश्मीर प्रश्नावर उघडपणे पाठराखण केली करणारी भूमिका त्यांनी घेतली आहे. त्यामुळे तुर्किस्तान सध्या भारत विरोधी देश आहे असं चित्र निर्माण झालं आहे. तुर्की राष्ट्राध्यक्ष एर्डोगान यांची मुस्लिम उम्माच्या नेतृत्वाची महत्वाकांक्षा असल्याने तो सातत्याने पाकिस्तानचे समर्थन करत आहे. तुर्कीची सीमा चीन सारखी आपल्याला लागू नाही, त्यामुळे जर्मनीचाही कोणताही वाद नसतानाही तुर्की केवळ धर्मासाठीच पाकची तळीत उचलून धरत असल्याचे स्पष्ट झाले आहे. भारतापासून सुमारे 4000 किलोमीटर हवाई अंतरावर तुर्की आहे आणि तुर्की आणि आशिया आणि युरोप या दोन देशाचा हिस्सा बनला आहे. तुर्कीचा ज्यादा हिस्सा हा आशियात मोडतो आणि एक छोटासा हिस्सा युरोपात येतो. त्यामुळे तुर्की नाटोचाही सदस्य आहे. भारत आणि तुर्की दरम्यान 1948 मध्ये राजनैतिक संबंध प्रस्थापित झाले होते. जास्तीत जास्त काळ दोन्ही देशांचे संबंध चांगले राहिले आहे, परंतु अलीकडे राष्ट्राध्यक्ष रेचेप तय्यप एर्डोगान यांच्या सत्तेत आल्यानंतर दोन्ही देशांमध्ये नात्यात कटुता आली आहे. भारत आणि तुर्की यांच्या दरम्यान कोणताही मुद्द्यावरून धडक झालेली नाही, तरीही एर्डोगान 2003 मध्ये सत्तेत आल्यानंतर तो पाकिस्तानची बाजू घेत आलाय आणि काश्मीरच्या मुद्द्यावर भारताच्या विरोधात राहिला आहे. वास्तविक एर्डोगान यांचे स्वतःचे राजकारण मुस्लिम कट्टरवादाकडे झुकलेले आहे. त्याच कारणाने पाकिस्तानची साथ देऊन तो आपल्या मतदारांना खुश करू इच्छित आहे. त्यामुळे त्यांना त्यांच्या देशातील कट्टरपंथीयांचे समर्थन मिळत आहे. त्याचबरोबर ते सत्तेत टिकून देखील राहिले आहे. त्याचमुळे सातत्याने भारताच्या विरोधात बोलत असतात. तसेच एर्डोगान तुर्कीला ऑट्टोमन साम्राज्यासारखा प्रभावशाली बनवण्याचे स्वप्नही पाहत आहे. भारत विरोधी स्टॅन घेण्याचे हे कारण आहे. तुर्की मुस्लिम उम्मा म्हणजे सर्व मुस्लिम देशांना एकत्र येण्याची विनंती करताना दिसत आहे. एर्डोगान यांच्या मुस्लिम जगाचा नेता बनण्याचे स्वप्न त्यांना पाक बाजूने आणि भारताच्या विरोधात भूमिका घ्यायला भाग पाडत आहे. भारताच्या काश्मीर प्रश्नावर तुर्किस्तान पाकच्या बाजूने आहे. कलम 370 काढून टाकल्यानंतर काश्मीरचे स्पेशल स्टेटस रद्द केल्यानंतर वारंवार तुर्किस्तान या गोष्टींचा निषेध नोंदवत आहे. सप्टेंबर 2019 मध्ये युनायटेड नेशन जनरल असेंब्लीमध्ये तुर्किस्तानने काश्मीर प्रश्नाबाबत आपला आवाज उठवला होता. त्यानंतर फेब्रुवारी 2020 मध्ये देखील तुर्किस्तानचे राष्ट्राध्यक्ष पाकच्या दौऱ्यावर असताना त्यांनी काश्मीर प्रश्नावर चर्चा केली होती. तुर्कीला वाहनाचे सुट्टे भाग आणि मोटार वाहने, कापड आणि तयार कपडे, सेंद्रिय रसायने, रत्ने आणि दागिने, चहा, कॉफी आणि मसाले
लोखंड, स्टील आणि उत्पादने निर्यात करतो, तर तुर्कीमधून भारतात यंत्रसामग्री आणि उपकरणे, खनिज, इंधन आणि तेल, केळी आणि डाळिंब इत्यादी खते आयात करतो. मित्रांनो, तुम्हाला तुर्कीबद्दल काय वाटतं नक्की कमेंट करून सांगा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी चॅनल नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.